नमस्कार. लहुजिहाद हा शब्द आतापर्यंत सर्वांना माहिती झाला आहे. त्याचे वास्तवही उघड झाले आहे. फ्रीजमध्ये, सुटकेसमध्ये सापडलेल्या हिंदू मुलींच्या मृतदेहामुळे अशा शेकडो घटना माहिती आहेत. पण गड जिहादची माहिती कित्येकांपर्यंत अद्यापही पोचलेली नाही. काय आहे गड जिहाद? गड जिहाद का केला जात आहे? त्यावर काय उपाय? याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. त्यावरील जागा बळकवण्याचे हे षडयंत्र गड जिहादच्या रूपाने सुरू आहे. ते कोणालाही समजत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य गडावर अशी अतिक्रमणे आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील जवळपास 70 ते 80 गड किल्ल्यावर अशी गड जिहादची अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. गड जिहादचा उद्योग सुरू आहे. अर्थात हिंदू संघटना काही ठिकाणी अतिक्रमणे हटवण्यात यशस्वी झाले आहेत व काही ठिकाणी कायदेशीररित्या लढाई चालू आहे. पण हे गडकिल्ले वरती अतिक्रमणे करून ह्यांना साध्य काय करायचं आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो हिंदुत्वासाठी, हिंदू संस्कृतीसाठी जो पराक्रम या गडकिल्ल्यांच्या रूपाने केला, अशा शौर्याच्या गडकिल्ल्यावरती गड जिहाद करून शिवरायांचा इतिहास संपवायचा व तिथे मोठ्या प्रमाणात मशिदी व दर्गे उभा करायचे आणि ह्यामुळे छत्रपतींच्या इतिहासाला गालबोट लावायचे आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास निस्तनाबूत करायचा, असा डाव या गड जिहादच्या रूपाने राज्यात मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे ज्या ठिकाणी गड जिहाद दिसतो अशा ठिकाणी प्रत्येक हिंदूने रस्त्यावर उतरून गड जिहादला विरोध केला पाहिजे.